नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आज आपण संगणक या आधारावर 20 प्रश्न पाहणार आहोत, जे की आपल्या परीक्षेच्या मेरिटवर आणि आपल्या पोस्टसाठी अगदी महत्त्वाचे आहेत. परीक्षा तारीख लवकरच जाहीर होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेग आणला पाहिजे आपल्या अभ्यासासाठी. त्याच्यामुळे जराही उशीर न करता मी पहिला प्रश्न घेते. संगणकाचा जनक, फादर ऑफ कॉम्प्युटर. काय प्रश्न आहे? संगणकाचा जनक, फादर ऑफ कॉम्प्युटर कोणाला ओळखलं जातं? ॲलन टर्निंग, चार्ल्स बॅबेज, जॉन वॉन न्यूमॅन, बिल्स गेट. कोण आहेत संगणकाचे जनक? तर एक नाव लक्षात ठेवायचं, बी, चार्ल्स बॅबेज हे आपलं उत्तर असणार आहे. चार्ल्स बॅबेज काय आहे? संगणकाचा जनक आहे. तर पुढचा प्रश्न, संगणकाचे मुख्य दोन भाग कोणते आहेत? सॉफ्टवेअर आणि डेटा, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, सीपीयू आणि रॅम, इनपुट आणि आउटपुट. कोणते दोन मुख्य भाग आहेत संगणकाचे? तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे आपल्या संगणकाचे दोन मुख्य भाग असणार आहे. एक्सप्लेनेशन आहे पहिल्याच आहे हे, ते एकत्र दोन क्वेश्चन आल्यामुळे मी काय बोलले नाही. तर चार्ल्स बॅबेज यांनी अॅनालिटिकल इंजिन या आधुनिक संगणकाच्या संकल्पनेवर आधारित यंत्राची रचना केली. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ कॉम्प्युटर. बाकीचं कारण वगैरे लक्षात ठेवू नका. फादर ऑफ कॉम्प्युटर कोणाला म्हणलं जातं? तर चार्ल्स बॅबेज. एवढं लक्षात ठेवा. फादर ऑफ कॉम्प्युटर चार्ल्स बॅबेज. आणि फादर ऑफ एआय म्हटलं तर जॉन मॅकर्थी म्हणून टिक करायचं. तर आता एआय चा जमाना आहे, सगळीकडे एआय ची चर्चा आहे, तर फादर ऑफ एआय असा संभावित क्वेश्चन आपल्याला होऊ शकतो. फादर ऑफ एआय कोण आहेत? जॉन मॅकर्थी. फादर ऑफ कॉम्प्युटर म्हणलं की चार्ल्स बॅबेज टिक करायचं. आणि फादर ऑफ इंटरनेट म्हणलं की विंटॉन सेर्फ किंवा शर्फ हे लक्षात ठेवायचं. आता सध्या प्रोटेस्ट खूप सुरू आहेत भारतामध्ये, तुम्ही पाहिलंय. त्याच्यामुळे इंटरनेट बंद चालू बंद असं सतत होत आहे. त्याच्यामुळे फादर ऑफ इंटरनेट विंटन सेर्फ, फादर ऑफ एआय जॉन मॅकर्थी, फादर ऑफ कॉम्प्युटर चार्ल्स बॅबेज. ॲलन टर्निंग, ट्युरिंग टर्निंग हे आधुनिक संगणकशास्त्र, कम्प्युटर सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय यांचे जनक मानले जातात. टर्निंग टेस्ट यांच्याशी संबंधित आहे. तर जॉन वॉन न्यूमॅन हे काय आहेत? त्यांनी स्टोर प्रोग्राम आर्किटेक्चर चे जनक मानले जातात. आधुनिक सीपीयू ची रचना यांच्यावर आधारित आहे. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सह संपादक आहेत. शिवाय विंडो ऑपरेटिंग सिस्टीम मुळे ते प्रसिद्ध आहेत. हे बाकी विचारलं तर हे लक्षात ठेवायचं. पण हे तीन आपले जास्त महत्वाचे आहेत. काय? फादर ऑफ कॉम्प्युटर, फादर ऑफ एआय, फादर ऑफ इंटरनेट. संगणकाचे दोन भाग आपण पाहिले कोणते? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन भाग आहेत. त्यांचं एक्सप्लेनेशन काय आहे? हार्डवेअर म्हणून काय विचारलं? हार्डवेअर काय आणि सॉफ्टवेअर काय? हार्डवेअर काय असतो? संगणकाचे स्पर्श करता येणारे भाग, आपण त्यांना टच करतो, हात लावतो, म्हणजे हार्डवेअर आहेत आपले. काय? कीबोर्ड वरून आपण टाइप करतो, आपला टच त्यांना होतो. माऊसने आपण इकडं तिकडं आपला कर्सर घेत असतो, म्हणजे आपण टच करतो. सीपीयू आहे, तसंच मॉनिटर आहे, ज्यांना आपण स्पर्श करतो, ते काय झाले? हार्डवेअर. सॉफ्टवेअर काय आहे? हार्डवेअर चालवणारे प्रोग्राम, म्हणजे लॅपटॉप मध्ये, कम्प्युटर मध्ये असणारे जे प्रोग्राम आहेत त्यांना आपण म्हणतो सॉफ्टवेअर. ज्यांना आपण हात लावू शकतो का? नाही, हात लावू शकत नाही. म्हणजे विंडो, एम एस वर्ल्ड, क्रोम यांना आपण हात लावतो का? नाही, आपण त्यांच्यावर काम करतो, मग ते झाले सॉफ्टवेअर. सरळ साधी व्याख्या लक्षात ठेवायची, ज्यांना हात लावता येतो अशी उपकरणं म्हणजे संगणकाचे हार्डवेअर असणार आहेत. ज्यांना टच करता नाही येणार म्हणजे सॉफ्टवेअर असणार आहेत. प्रश्न तिसरा, खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते? इनपुट डिव्हाइस, मॉनिटर, प्रिंटर, स्कॅनर, स्पीकर. इनपुट आणि दुसरं असतं आउटपुट डिव्हाइस. यामधला फरक काय आहे? कोणते डिव्हाइस आहेत? इनपुट डिव्हाइस म्हणजे आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला आपण सांगत असतो की असं कर तसं कर, म्हणजे आपण इनपुट देत आहोत त्याला, इनपुट. आता मॉनिटर, प्रिंटर, स्कॅनर, स्पीकर काय आहे? उत्तर असणार आहे आपलं स्कॅनर. स्कॅनर. मॉनिटर काय आहे? हा आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकातील माहिती तो स्क्रीनवर दाखवतो. आपण जे टाइप करतो, काय पण की आपण मला ह्याविषयी माहिती दे, त्याविषयी माहिती दे, हे सगळं माहिती दिल्यानंतर आपण कीबोर्ड द्वारे माहिती देतो. म्हणजे कीबोर्ड काय झाला? आपला इनपुट झाला. आणि त्या इनपुट वरून माहिती दिल्यानंतर आउटपुट काय येतो? आपल्याला माहिती येते. कशावर येते? मॉनिटरवर येते. मग मॉनिटर काय झाला? आपला आउटपुट डिव्हाइस झाला. आणि प्रिंटर, प्रिंटर हा काय आहे? प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. सॉफ्ट कॉपीचे हार्ड कॉपी मध्ये रूपांतर
प्रिंटर करत असतो. स्पीकर हा पण आपला आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकातील ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचवतो, म्हणजे काय करतो, आपल्याला आउटपुट देतो. हेडफोन पण आपला आउटपुट डिव्हाइस आहे. आता खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? आपल्याला माहिती देणारी उपकरणे कोणती आहेत? लॅपटॉप आपल्याला माहिती देत असतो त्यानुसार. आता कीबोर्ड नुसार आपण लॅपटॉपला सांगतो काय काय करायचं. त्याच्यामुळे कीबोर्ड हा आपला इनपुट डिव्हाइस आहे. माऊसने पण आपण सांगत असतो की बाबा इथं कर्सर नाही, तिथं कर्सर नाही, पण हा पण आपला माऊस इनपुट डिव्हाइस झाला. जॉयस्टिकने पण आपण कम्प्युटरला, लॅपटॉपला सांगत असतो की असं कर म्हणून. त्याच्यामुळे स्कॅनरने स्पीकर आपल्याला सांगत असतो किंवा माहिती देत असतो, मोठ्याने बोलून दाखवत असतो. म्हणजे काय झालं आपलं उत्तर, स्पीकर हे आपलं आउटपुट डिव्हाइस असणार आहे. आता मी इथे तुम्हाला 2 तक्ते दिलेले आहेत. दोन्हीचे चार्ट दिले आहेत. इनपुट डिव्हाइस कोणता, आउटपुट डिव्हाइस कोणता. स्पीकर आपला आउटपुट डिव्हाइस आहे, म्हणजे उत्तर आपलं स्पीकर आहे. कीबोर्ड डिव्हाइस इनपुट डिव्हाइस कोणते आहेत? आपलं कीबोर्ड आहे, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम, जॉयस्टिक, लाईट पेन, ट्रॅकबॉल, टचपॅड, टच स्क्रीन, बारकोड रीडर, QR कोड स्कॅनर, OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन, ऑप्टिकल मार्क रीडर, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन, बायोमेट्रिक स्कॅनर, ग्राफिक टॅबलेट आणि डिजिटल कॅमेरा हे आपले इनपुट डिव्हाइस आहेत. तर आउटपुट जास्त सोपे आहेत. आउटपुट लक्षात ठेवलं की आपल्याला इनपुट आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स करता येतो. लक्षात ठेवायचं, आपण माहिती देणार आहे कम्प्युटरला, म्हणजे इनपुट डिव्हाइस, आणि कम्प्युटरने जे आपल्याला दिलंय ते आउटपुट असणार आहे. आउटपुट कोणते आहेत? मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन, इयरफोन, प्रोजेक्टर, प्लॉटर, LED डिस्प्ले, LCD डिस्प्ले आणि VR हेडसेट. एवढं लक्षात ठेवा. आणि अभ्यास तर करायचा आहे आपल्याला, पोस्ट पाहिजे, त्यामुळे एवढा अभ्यास तर आपल्याला करावा लागणार आहे. हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. CPU चे पूर्ण रूप काय, लॉंग फॉर्म काय आहे CPU चं? तर हे मी जास्त एक्सप्लेनेशन देत बसत नाही याला. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आपलं लॉंग फॉर्म आहे. कशाचं? CPU चं. पाठच करून ठेवा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मी अजून जे लेक्चर घेऊन येईल त्यात पण तुम्हाला लॉंग फॉर्म घेऊन येईल. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय आहे? CPU. त्याला काय म्हणतात? ब्रेन ऑफ कम्प्युटर. ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणाला म्हणतात? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि ह्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. काय करतं? संगणकातील सर्व सूचना प्रोसेस करण्याचे काम कोण करतं? CPU करत असतो. संगणकाला ज्या पण सूचना द्यायच्यात किंवा संगणक स्वतः घेतो सूचना, त्याचं काम कोण करतं? CPU. म्हणून त्याला म्हणतात ब्रेन ऑफ कम्प्युटर. आता CPU चे 3 भाग पडतात. कोणते? ALU म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, एक पडतो CU, त्याचा लॉंग फॉर्म आहे कंट्रोल युनिट, CU कंट्रोल युनिट, आणि दुसरा आहे रजिस्टर. असे 3 CPU चे मुख्य भाग पडतात. ALU काय करतो? म्हणजे गणितीय जे पण आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचं काम करतो ALU. म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, लॉंग फॉर्म विचारू शकतात. CU कंट्रोल युनिट आणि रजिस्टर. CPU चे मुख्य 3 भाग कोणते म्हटलं तर तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे. आता बरोबर, CPU चा ब्रेन ऑफ कॉम्प्युटर म्हणून कोणता भाग ओळखला जातो? तर ऍक्च्युअली प्रश्न असा आहे, ब्रेन ऑफ कॉम्प्युटर म्हणून कोणता भाग ओळखतो? तर तो CPU आहे. CPU आपलं योग्य उत्तर आहे. ALU चे मुख्य कार्य काय आहे? आत्ताच आपण पाहिलं CPU च्या 3 मुख्य भागापैकी ALU हे एक भाग आहे. अरिथमॅटिक च काम करतो, म्हणजे काय करतो? डेटा साठवतो का? नाही. गणितीय काम करतो, म्हणून म्हटल्यावर डेटा साठवत नाही, स्क्रीनवर माहिती दाखवत नाही, प्रिंट काढत नाही, तर गणितीय, अंकगणितीय व तार्किक क्रिया करण्याचं काम ALU करत असतो. अरिथमॅटिक लॉजिक युनिट, लक्षात ठेवा लॉंग फॉर्म, अरिथमॅटिक लॉजिक युनिट हा CPU चा एक भाग आहे. CPU ला ब्रेन ऑफ कम्प्युटर म्हटलं जातं. मुख्य काम काय आहे ALU चं? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तसेच तुलना यासारखे तार्किक क्रिया करण्याचे काम कोण करतं? ALU करत असतो. काय आहे CPU चे 3 भाग? CU, दुसरा आहे ALU, तिसरा आहे रजिस्टर. हे 3 भाग CPU चे आहेत. CU म्हणजे कंट्रोल युनिट, सर्व भागाचे नियंत्रण कोण करतो? CU करत असतो. आणि ALU काय करतो? गणितीय आणि तार्किक क्रिया करण्याचं काम ALU करत असतो. 8वा प्रश्न, संगणकातील तात्पुरती मेमरी कोणती? व्होलाटाईल मेमरी कोणती? आता मेमरीचे 2 प्रकार पडतात, रोम आणि रॅम. त्यापैकी आपल्याला काय विचारले इथं? तात्पुरती मेमरी कोणती आहे? हार्ड डिस्क आणि DVD. हे तर 2 ऑप्शन गेले. कोणते गेले? हार्ड डिस्क आणि DVD गेले.
आपल्याला काय माहितीये, संगणकाचे दोन भाग, मेमरीचे दोन पार्ट पडतात, एक म्हणजे रोम आणि दुसरं म्हणजे रॅम. आता यापैकी तुम्ही सांगा तात्पुरती मेमरी कोणती आहे? तात्पुरती मेमरी असणार आहे आपली रॅम. राम म्हणायचं नाही, ही रॅम वेगळे आणि आपले भगवान राम वेगळे. आता ह्या रॅमचा लॉंग फॉर्म काय आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. लॉंग फॉर्म विचारलेला आहे, विचारला जाईल. रॅन्डम ऍक्सेस मेमरी रॅम ही वोलटाईल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी आहे. यातली माहिती तात्पुरत्या स्वरूपात साठवली जाते. आपण संगणक सुरू असताना जी पण माहिती आपण देतो ती तात्पुरत्या स्वरूपात रॅम मध्ये साठवली जाते आणि संगणक बंद झाल्यावर रॅम मधील माहिती किंवा डेटा आपोआप नष्ट होतो. म्हणून ही वोलटाईल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी माहिती आहे. रॅमला अजून प्रायमरी मेमरी म्हणून पण ओळखलं जातं. वोलाटाईल मेमरी, प्रायमरी मेमरी हे रॅमला ओळखलं जातं. तर रोम काय आहे? रोम आहे रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी काय असणार आहे? रोम असणार आहे. रॅम काय आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी, जी की वोलाटाईल आहे, तात्पुरती आहे. मग कायमस्वरूपी कोणती असणार आहे? कायमस्वरूपी असणार आहे रोम. रोम काय आहे? नॉन वोलाटाईल. माझ्या मागे सतत म्हणा, मी सतत तुम्हाला डबल डबल ऐकवत आहे मी काय म्हणत आहे. रोम परमनंट मेमरी आहे, कायमस्वरूपीची मेमरी आहे. नॉन परमनंट कोणती आहे? रॅम आहे. आणि हार्ड डिस्क, डीव्हीडी जे पर्याय होते ते सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहेत. HDD लॉंग फॉर्म काय आहे? हार्ड डिस्क ड्राईव्ह, जी की सेकंडरी स्टोरेज म्हणून काम करतं. डीव्हीडीचा लॉंग फॉर्म डिजिटल वर्सटाईल डिस्क, ऑप्टिकल स्टोरेज म्हणून काम करतं. डिजिटल वर्सटाईल डिस्क म्हणजे डीव्हीडी. पुढचा प्रश्न, संगणक बंद केल्यावर कोणत्या मेमरीतील माहिती नष्ट होत नाही? माहिती नष्ट होत नाही म्हणजे ती परमनंट राहणार आहे. कोणती माहिती आहे? रॅम, कॅचे, रोम, रजिस्टर. आपण काय पाहिलं? रॅम मधली माहिती ही तात्पुरती स्वरूपाची असते, त्याच्यामुळे ही माहिती नष्ट होणार आहे. आपल्याला विचारलंय माहिती नष्ट होत नाही. आता कॅचे म्हणजे आपण डिलीट करत असतो, सगळं क्लिअर करत असतो म्हणजे कॅचे. रजिस्टर मध्ये रजिस्टर केलं जाणार आहे. राहिलं ऑप्शन रोम. रोम हे आपली तात्पुरती मेमरी साठवत नाही, तर कायमस्वरूपी मेमरी रोम मध्ये साठवली जाते. आणि तात्पुरती मेमरी कशा साठवली जाते? रॅम मध्ये. रोम रीड ओनली मेमरी लॉंग फॉर्म आहे. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, ही प्रायमरी मेमरी म्हणून ओळखली जाते. ती नॉन वोलाटाईल मेमरी असल्यामुळे संगणक बंद झाल्यानंतरही त्यातील डेटा किंवा माहिती नष्ट होत नाही, म्हणजे परमनंट राहतो. बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम किंवा फर्मवेअर रोम मध्ये साठवले जातं. संगणक सुरू होताना रोम मधील BIOS सर्व हार्डवेअर तपासते आणि ऑपरेटिंग सिस्टीमला सुरू ठेवण्यास मदत करते. रोम मधील माहिती सामान्यत बदलता येत नाही, कायमस्वरूपी रोम मधील माहिती सेव्ह होत असते. आणि रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी, वोलाटाईल प्रायमरी मेमरी म्हणून ओळखली जाते. संगणक बंद झाल्यावर डेटा यातला नष्ट होत असतो. कॅचे मेमरी CPU आणि रॅम मधील हाय स्पीड मेमरी आहे. वारंवार वापरला जाणारा डेटा साठवून ठेवून प्रोसेसिंग साठी जलद काम करते. रजिस्टर काय आहे? CPU मधील सर्वात वेगवान मेमरी आहे. CPU चे 3 पार्ट आपण पाहिले, CU, रजिस्टर आणि ALU. त्यातला CPU मधील रजिस्टर हा सर्वात वेगवान मेमरी आहे. CPU सध्या प्रोसेस करत असलेला तात्पुरता डेटा साठवत असतो. खालीलपैकी सेकंडरी स्टोरेज कोणते आहे? आपण आत्ताच पाहिलं. सेकंडरी स्टोरेज कोणते आहे? रॅम, कॅचे, हार्ड डिस्क, रजिस्टर. कोणतं असणार आहे? हार्ड डिस्क. सेकंडरी मेमरी कोणती असणार आहे? हार्ड डिस्क. हार्ड डिस्क HDD म्हणतात त्यांना. हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. यामध्ये डेटा कायमस्वरूपी साठवला जातो. लक्षात ठेवा, कायमस्वरूपी डेटा साठवला जातो, परमनंट साठवला जातो. संगणक बंद झाल्यावर डेटा नष्ट होतो का? नाही. नॉन वोलाटाईल आहे याचा अर्थ. नॉन वोलाटाईल अजून कोण होतं? रोम होता, जे की मेमरीचा एक पार्ट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर, डॉक्युमेंट्स, फोटो, व्हिडिओ इत्यादी माहिती आपण हार्ड डिस्क मध्ये साठवतो. आणि SSD काय आहे? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. हे देखील सेकंडरी स्टोरेज आहे का? हो. आणि हे आधुनिक आणि अधिक वेगवान आहे. कोण? SSD. रॅम रॅन्डम ऍक्सेस मेमरी, प्रायमरी व वोलाटाईल मेमरी आहे.
संगणक चालू असताना तात्पुरता डेटा साठवला जातो. आणि कॅचे मेमरी CPU आणि रॅम मधील हाय स्पीड मेमरी आहे. वारंवार वापरला जाणारा डेटा साठवून CPU मध्ये ठेवला जातो. रजिस्टर काय आहे? CPU चा एक भाग आहे, मुख्य भाग आहे. सर्वात वेगवान मेमरी म्हणजे रजिस्टर आहे. CPU सध्या प्रोसेस करत असलेला डेटा व सूचना तात्पुरते साठवते. आता हे छान प्रश्न आहे. एक बाईट म्हणजे किती? एक बाईट म्हणजे किती? एक बाईट म्हणजे 8 बिट्स. तुम्हाला मी जास्त कन्फ्यूज करत नाही, डायरेक्ट उत्तर सांगते म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहील. एक बाईट म्हणजे 8 बिट्स होत असतात. आता बिट, बायनरी डिजिट हे संगणकातील माहितीचे सर्वात लहान एकक आहे. बिट काय आहे? संगणकातील माहितीचे सर्वात लहान एकक आहे. जर प्रश्न विचारला संगणकातील माहितीचे सर्वात लहान खालीलपैकी कोणते एकक आहे, तर उत्तर आपलं बिट येणार आहे. स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा आहे. एक बिट्स म्हणजे किती? 8 बिट्स म्हणजे 1 बाईट होत असतो. सर्वात लहान एकक म्हणजे बिट आणि 8 बिट म्हणजे 1 बाईट होत असतो. 1 बाईट मध्ये साधारण एक अक्षर साठवता येते. किती? 1 बाईट मध्ये एक अक्षर साठवता येते. संगणकातील सर्व डेटा बिट आणि बाईट च्या स्वरूपात साठवला जातो. आता बघा, एक निबल म्हणजे 4 बिट्स असतात आणि 1 बाईट्स म्हणजे 8 बिट्स असतात. 1 केबी म्हणजे 1024 बाईट्स असतात. 1 एमबी म्हणजे 1024 पहिल्यापासून सांगते. 1 निबल म्हणजे 4 बिट्स. 1 बाईट म्हणजे 8 बिट्स. 1 केबी म्हणजे 1024 बाईट्स. 1 एमबी म्हणजे 1024 केबी आणि 1 जीबी म्हणजे 1024 एमबी आणि 1 टीबी म्हणजे 1024 जीबी. आपला रिचार्ज कितीचा असतो? आपला रिचार्ज असतो 1 जीबी म्हणजे किती असणार आहे? 1024 एमबी. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, सतत रिव्हिजन करा. जास्त काय डोकं लावण्याची ह्यात गरज नाही. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? MS वर्ड, विंडोज, एक्सेल, पॉवरपॉइंट. कोणती आहे ऑपरेटिंग सिस्टीम खालीलपैकी? विंडो ही आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय आहे? विंडो. विंडो हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेले ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे OS आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे युजर आणि हार्डवेअर यांच्यामधील इंटरफेस म्हणून कार्य करत असते. मेमरी, फाईल, इनपुट आउटपुट डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन करत असते. अजून कोणते ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं आहेत? क्वेश्चन येऊ शकतो. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे कोणती? तर विंडो, लिनक्स, मॅक ओएस, अँड्रॉइड आणि iOS ही ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत. कोणती? विंडोज, लिनक्स, मॅक ओएस, अँड्रॉइड आणि iOS ही ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे आहेत. तर MS वर्ड काय आहे? मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणतात त्याला. हे वर्ड प्रोसेसिंग ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. पत्रे, अहवाल, रिझ्यूम इत्यादी डॉक्युमेंट तयार करण्यासाठी आपण MS वर्डचा वापर करत असतो. तर MS एक्सेल काय आहे? हे स्प्रेडशीट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. हे तुम्ही प्रॅक्टिस केली असेल एक्सेलवर. MSCIT मध्ये किंवा आता पण एक्सेल मध्ये तुम्ही पाहिलं असेल. यामध्ये आकडेवारी असते, टेबल्स, चार्ट, डेटा अनालिसिस साठी एक्सेल वापरलं जातं. MS पॉवर पॉइंट काय आहे? प्रेझेंटेशन जाहीर करण्यासाठी तयार करण्यासाठी पॉवर पॉइंटचा वापर करतात, जिथे स्लाइड तयार करून प्रेझेंट केले जातं. जे मी आता करत आहे ते पॉवर पॉइंट वरच करत आहे रेकॉर्डिंग. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न आहे. MS वर्ड हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? सिस्टीम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, फर्मवेअर. MS वर्ड कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे हे? तर हे असणार आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. MS वर्ड ज्याला आपण म्हणतो मायक्रोसॉफ्ट वर्ड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. लक्षातच ठेवायचे. उपयोग कशाचा होतो आपल्याला MS वर्ड मध्ये? तर लेटर्स, रिपोर्ट, रिझ्यूम, बुक्स आणि डॉक्युमेंट तयार व संपादित करण्यासाठी आपण MS वर्डचा वापर करत असतो. MS वर्ड हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॅकेजचा भाग आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा भाग आहे MS वर्ड. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काय असतं? तर हे वापरकर्त्यांची म्हणजे आपल्यासारख्यांची विशिष्ट कामे तयार करण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे काय विशिष्ट कामे करायचे, आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे, लेटर लिहायचे,
बुक लिहायचे किंवा डॉक्युमेंट तयार करायचे अशी कामं कोण करतं? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर करतं. म्हणून आपली कामे करण्यासाठी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं आणि त्याचा एक भाग म्हणून MS वर्ड आहे. तर सिस्टीम सॉफ्टवेअर काय असतं? हे सिस्टीम सॉफ्टवेअर तर संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन कोण करतं? सिस्टीम सॉफ्टवेअर करत असतं. उदाहरण काय त्यांचे? विंडोज, लिनक्स, मॅकओएस, अँड्रॉइड हे आहे. तर युटिलिटी सॉफ्टवेअर काय आहे? हे सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. 4 प्रकार पडतात सॉफ्टवेअरचे. पहिला कोणता? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर आणि फर्मवेअर. हे फर्मवेअर नाहीये, 3 पार्ट पडतात. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि युटिलिटी सॉफ्टवेअर. त्यातला युटिलिटी सॉफ्टवेअर काय आहे? संगणकाची देखभाल आणि सुरक्षा करण्याचं काम कोण करतं? युटिलिटी सॉफ्टवेअर. आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन कोण करतं? सिस्टीम सॉफ्टवेअर करत असतं. आता संगणकाची देखभाल करायची म्हणल्यावर अँटीव्हायरस, डिस्क क्लीनअप, डिफ्रॅगमेंटर, बॅकअप सॉफ्टवेअर हे त्याची उदाहरणं आहेत. आणि फर्मवेअर काय आहे? हार्डवेअर मध्ये कायमस्वरूपी साठवलेले सॉफ्टवेअर आहे. BIOS, UEFI, राउटर फर्मवेअर हे त्यांची उदाहरणे आहेत. एवढंच लक्षात ठेवा, रिव्हिजन करत चला. 14वा प्रश्न, खालीलपैकी सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते? विंडोज, फोटोशॉप, क्रोम, VLC. सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते आहे? विंडो हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. विंडो हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेले सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. युजर्स आणि कम्प्युटर हार्डवेअर यांच्यामधील इंटरफेस म्हणून काम करतं. उदाहरणं कोणती आहेत? विंडोज, लिनक्स, मॅकओएस, अँड्रॉइड ही उदाहरणं आहेत. फोटोशॉप काय आहे? हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. तिथे एडिटिंग, इमेज डिझायनिंग होत असते. क्रोम काय आहे? क्रोम, गुगल क्रोम काय आहे? लक्षात ठेवा, हे एक वेब ब्राउझर आहे, म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असणार आहे. इंटरनेटवरील वेबसाईट आणि वेब ऍप्लिकेशन्स वापरण्यासाठी उपयोग केला जातो क्रोमचा. आता VLC काय आहे? ही एक मीडिया प्लेअर आहे. मीडिया प्लेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा पार्ट आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल यावर रन केले जातात. कशावर? VLC वर. WWW चे पूर्ण रूप काय आहे? वर्ल्ड वाइड वेब. मला वाटतं आतापर्यंत सगळ्यांना तोंडपाठ झालं असणार आहे. इंटरनेटवर वेब पेज पाहण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो? वेब पेज पाहायचे तर कोणतं सॉफ्टवेअर आपण वापरतो? कंपायलर, ब्राउझर, अँटीव्हायरस, पेंट. कशाचा वापर होणार आहे? ब्राउझरचा वापर होणार आहे. ब्राउझर काय आहे? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. वेब पेज आणि वेबसाईट पाहण्यासाठी आपण ब्राउझरचा वापर करतो. आणि ब्राउझर HTTPS प्रोटोकॉलद्वारे वेब सर्व्हर कडून माहिती मिळवत असतो. कोणाकडून माहिती येते आपल्याला? HTTP आणि HTTPS कडून माहिती येत असते. तर मग अजून उदाहरणं कोणती आहेत याची? गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, ओपेरा ही ब्राउझरची उदाहरणं आहेत. यावर आपण जात असतो. गुगल क्रोम हे सगळ्यात फेमस आहे. ही ब्राउझरची उदाहरणे आहेत. गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, ओपेरा. लक्षात ठेवा. तर कंपायलर काय आहे? कंपायलर हा लँग्वेज ट्रान्सलेटर सॉफ्टवेअर आहे. कंपायलर लक्षात ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवा. हे मशीन लँग्वेज मध्ये एकाच वेळी रूपांतर करत असतं. उदाहरणं GCC, टर्बो सी कंपायलर. अँटीव्हायरस तुम्हाला माहिती आहे, कम्प्युटरचं व्यवस्थापन करण्यासाठी अँटीव्हायरस काम करतो. युटिलिटी सॉफ्टवेअर असणार आहे. व्हायरस, मालवेअर, ट्रोजन इत्यादी पासून कम्प्युटरचे संरक्षण करत असतो. पुढचा प्रश्न 17वा, खालीलपैकी वेब ब्राउझर कोणते आहे? आत्ताच प्रश्न पाहिला आहे. काय असायला हवं उत्तर? गुगल क्रोम हे आपलं काय आहे? वेब ब्राउझर असायला हवं. MS एक्सेल, नोटपॅड, पेंट असं नाही. हे सगळं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. गुगल क्रोम हा गुगल कंपनीने विकसित केलेला वेब ब्राउझर आहे. याचा वापर वेबसाईट, वेब पेज आणि वेब ऍप्लिकेशन पाहण्यासाठी होतो. क्रोम जगातील सर्वाधिक वापरला जाणारा आणि फेमस वेब ब्राउझर आहे. उदाहरणं कोणती वेब ब्राउझरची? मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, ओपेरा हे उदाहरणं आहेत. ईमेल पाठवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग कशासाठी होतो? @ त्याला काय म्हणतो आपण? @ आणि फ्रेंच भाषेत काय म्हणतात याला? आरोबास.
असंच माहिती म्हणून दिली, कारण मी फ्रेंच शिकते म्हणून मी सांगितलं. ईमेल पाठवण्यासाठी आपण चिन्हाचा उपयोग कशासाठी करतो? युजर नेम आणि डोमेन वेगळे करण्यासाठी, पासवर्ड साठी, फाईल जोडण्यासाठी, सब्जेक्ट साठी. तर पासवर्ड जोडण्यासाठी आपण करतो का? नाही. फाईल जोडण्यासाठी पण नाही. सब्जेक्ट साठी पण करतो का? नाही. तर योग्य उत्तर आहे युजर नेम आणि डोमेन वेगळे करण्यासाठी. @ किंवा @ म्हणतात. हे ईमेल पत्त्यामध्ये युजर नेम आणि डोमेन वेगवेगळं करण्यासाठी मध्ये हे चिन्ह दिलं जातं. असं ए आणि वरून त्याला टोपी. हे साइन दिलं जातं आपलं युजर नेम आणि डोमेन नेम वेगळं करण्यासाठी. मध्येच हे चिन्ह असतं. जसं की कांचन @gmail.com. आता कांचन हे माझं नाव झालं, म्हणजे युजर नेम माझं झालं, आणि gmail.com काय झालं? हे डोमेन नाव झालं, डोमेन नेम झालं. मध्येच काय आहे? चं चिन्ह आहे. कांचन युजर नेम, तर gmail.com काय आहे? डोमेन नेम. या दोघांना कोणी वेगळं केलं? ह्या चिन्हाने वेगळं केलं, @ यांनी वेगळं केलं. या चिन्हाशिवाय वैध किंवा व्हॅलिड ईमेल ऍड्रेस तयार होत नाही. त्यामुळे प्रत्येक ईमेल ऍड्रेस मध्ये फक्त एकच चिन्ह हे असतं. 19वा प्रश्न, संगणकातील व्हायरस म्हणजे काय? हार्डवेअर, युटिलिटी, मॅलिशियस सॉफ्टवेअर का इनपुट डिव्हाइस? काय आहे? हे आहे मॅलिशियस सॉफ्टवेअर. मालवेअर त्याला म्हणतात, मालवेअर. कम्प्युटर व्हायरस हा मालवेअर मॅलिशियस सॉफ्टवेअरचा एक प्रकार आहे. तो संगणकातील काय करतो? फाइल्स, प्रोग्राम, डेटा जो पण काय आहे त्याला खराब करून टाकण्याचं काम मॅलिशियस सॉफ्टवेअर करत असतो. व्हायरस स्वतःची प्रत कॉपी तयार करून इतर फाईल किंवा कम्प्युटरमध्ये पसरू पण शकतो. व्हायरस पासून संरक्षणासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपण मारून घेत असतो. पेन ड्राईव्ह, इंटरनेट, ईमेल अटॅचमेंट, पायरेटेड सॉफ्टवेअर याद्वारे व्हायरस पसरू शकतो. आता हार्डवेअर आपण पाहिलं, संगणकाचे भौतिक फिजिकल भाग आहे. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर हे हार्डवेअर आहेत. युटिलिटी सॉफ्टवेअर काय आहे? संगणकाची देखभाल आणि सुरक्षा कोण करतो? युटिलिटी सॉफ्टवेअर. आणि त्याची उदाहरणे अँटीव्हायरस, डिस्क क्लीनअप, बॅकअप सॉफ्टवेअर हे आहे. इनपुट डिव्हाइस काय? इनपुट डिव्हाइसद्वारे संगणकाला डेटा किंवा सूचना दिल्या जातात. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोनद्वारे आपण त्याला सूचना देत असतो किंवा डेटा प्रोव्हाइड करत असतो. आता 20वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी क्लाउड स्टोरेजचे उदाहरण कोणते? गुगल ड्राईव्ह, MS पेंट, कॅल्क्युलेटर, नोटपॅड. स्टोरेज, क्लाउड स्टोरेज, आपण स्टोरेज करायचं काम करणार आहे. मग आपण MS पेंट मध्ये स्टोरेज करतो का? नाही. कॅल्क्युलेटर वर कॅल्क्युलेट करतो. स्टोरेजचा त्याचा काय संबंध? काय नाही. नोटपॅड तर काय आहे? आपण गुगल ड्राईव्ह वर फोटो अपलोड करून सेव्ह करायचं काम करत असतो. म्हणजे काय? आपण स्टोअर करत असतो. त्याच्यामुळे योग्य उत्तर काय आहे आपलं? ए. क्लाउड स्टोरेजचे उदाहरण कोणते? गुगल ड्राईव्ह आहे. ही गुगल कंपनीची क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे. याद्वारे फाइल्स, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट ऑनलाईन पाठवता किंवा साठवता येतात. कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही डिव्हाइस वरून इंटरनेटच्या मदतीने डेटा ऍक्सेस करता येतो. क्लाउड स्टोरेजची प्रमुख उदाहरणे कोणती आहेत? गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, आयक्लाउड ही उदाहरणं आहेत. त्यावर क्वेश्चन सेट होऊ शकतो. मी वेगळ्या पेनने तुम्हाला दाखवू का? गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स आणि आयक्लाउड ही क्लाउड स्टोरेजची प्रमुख उदाहरणं आहेत आणि याच्यावरून हमखास प्रश्न येणार आहे. लिहून घ्या माझ्याकडून. MS पेंट काय आहे? आपण चित्र वगैरे काढण्यासाठी वापरतो. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. कॅल्क्युलेटर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आपण गणित करत असतो. नोटपॅड टेक्स्ट एडिटर आहे. हे आपले 20 प्रश्न झालेले आहेत. मी कम्प्युटरच्या प्रत्येक एकेका भागावर एकेका चॅप्टरवर 20 प्रश्न तयार करून तुमच्या पुढे सादर केलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला ह्याचा नक्कीच वापर होईल, जेणेकरून तुम्ही मार्क्स जास्त मिळवू शकता. थँक यू. स्टे ट्यून.